2 महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. माझी गळालेले केस मी जमा केलेले आहेत ते. तर ह्यावर खूप छान प्रतिसाद आला, खूप छान कमेंट्स आले, घाण कमेंट्ससुद्धा आले, की "इव घाण, किती किळसवाणी," असं तसं. आणि चांगल्या कमेंट्ससुद्धा आल्या, की तुम्हाला किती काळजी आहे. आणि त्यात काही जणांनी मला काही गोष्टीसुद्धा सांगितल्या, की भांडीवर म्हणजे केसांवर भांडी घेऊ नयेत, या केसवालीला ही केस देऊ नयेत, हे दारिद्र्य पसरतंय, आपली केस अजून गळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण मी जे समोर बघितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. मी स्वतः बघितलेलं आहे, की चिमणीच्या पायाला केस अडकला होता, तर तब्बल ती 3-4 तास तडफडत होती, कारण तिला त्रास होत होता आणि अक्षरशः तिचा जीवही गेला, हे मी सुद्धा सांगितलं होतं अगोदर. आणि त्यानंतर बाकीची जनावरं आहेत, कुत्रे, मांजरी, गाई, म्हैस, बैल, तुम्ही ह्या गोष्टीसुद्धा ऐकल्या असतील, की ऑपरेशन करून पोटातून केसांचा गोळा काढला. कसं असतं ना, मनुष्य आहे त्याला जेवण चावताना जाणवतं तोंडात केस आलाय, पण प्राण्यांना ह्या गोष्टी नाही समजत. ते ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. जर एखाद्या व्यक्तीला त्रास होतोय, एखाद्या प्राण्यांना मान्य आहे, की प्राण्यांची काहीच कदर नसते, पण प्राण्यांना जर त्रास होत असेल तर का म्हणून केस फेकायची? तुम्ही केसवालीला फ्रीमध्ये केस देऊन टाका ना. पण जे चुकीचं आहे, की फ्रीमध्ये केस दिले तरी आपली केस जास्त गळतात. अरे ह्या कुठल्या गोष्टी घेऊन बसलात तुम्ही? हे सगळं मिथ्य आहे. ठीक आहे, केसावर भांडी घ्यायची नाही आणि मी सुद्धा दिलेली नाहीत. माझ्या डोक्यात काहीतरी अजून वेगळे विचार आहेत. तर जेव्हा द्यायचे तेव्हा देईन मी, पण सध्या अजून काही विचार नाही आहे. पण जे मिथ्य चुकीच्या गोष्टी हे काही काही जे पसरवलेले आहे ना लोकांनी, ते खरंच खूप चुकीचं आहे. त्यामुळे मी अजूनही 2 महिन्याचे माझे केस आहेत ते अजूनही जमा करून ठेवलेले आहेत आणि जुनी आणि आता 2 महिन्यामध्ये एवढी केस गोळा झाले आहेत बघा.